खरं तर आज आमच्या महिलांचा मोर्चा निघाला आहे, धरणे सत्याग्रह आहे। आम्हाला शासनाला असं म्हणायचं आहे की जे शेतकऱ्याचे पूर्ण काम आहेत ते रोजगार हमीच्या कामामधून व्हावेत। या ठिकाणी विहिरीचे काम जीसीबीने केले जातात आणि रोजगार कार्ड घेऊन त्या मजुराचे पैसे त्याला वापस द्या म्हणतात आणि शेतकरी आणि मजुराचे भांडण चालू आहेत। हे बंद कुठेतरी बंद करावं। जे काही शेतकऱ्याचे काम असतील मग ते कालव्याचे असू द्या, धसकटाचे असू द्या, पराठ्याचे असू द्या, जे असतील ते एकतर शेतकऱ्याचे काम होईल, शेतकरी जीवन चांगलं जगू शकेल, आत्महत्या करणार नाही आणि मजुराच्या हाताला काम मिळेल, ही आमची या ठिकाणी अशी मागणी आहे। आणि दुसरी अशी मागणी आहे की जे काही जीरामजी कायदा आणला ह्या रद्द करा, मनरेगा कायदा पूर्ववत चालू ठेवा आणि 100 दिवसाची हमी आहे तो कायदा असा चालू ठेवून लोकांना मागेल त्याला काम दिलं पाहिजे। नाही दिलं तर आमचा लढा आणखी तीव्र होईल। स्वाभिमानी मजदूर संघटनेच्या वतीनं अहमदपूर पंचायत समिती या कार्यालयामध्ये एक निदर्शनाचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी या मजूर बांधवांनी या ठिकाणी केला। याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वाभिमानी मजदूर संघटनेच्या मागण्या ही जी काही 2005चा जो काही रोजगार हमीचा कायदा आहे तो रोजगार हमीचा कायदा केंद्र सरकार हा कायदा मोडून नवीन जो काही या ठिकाणी रोजगार हमी मधला जो काही बदल आहे पीबी ग्रामजी नावाचं या ठिकाणी त्यांनी बिल या ठिकाणी पारित केलंय, त्याची अंमलबजावणी करू नये हे आमचं प्रामुख्याने संघटनेचं म्हणणं आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारनं जे काही मजुरांना 125 दिवसाचं जे काही या ठिकाणी आम्ही त्याला आमिषच म्हणू खऱ्या अर्थानं, आज जर आमिष या अर्थानं आम्ही म्हणतोय की 100 दिवसाचा कायदा असून देखील 100 दिवसाचं काम या ठिकाणी मजुरांना मिळत नाही आणि 125 दिवसाचं काम कधी देणार आहेत हा खऱ्या अर्थानं आमच्या समोरचा प्रश्न आहे। त्याचबरोबर या कायद्यामध्ये जे काही खऱ्या अर्थानं जो काही बदल आहे, आजपर्यंत केंद्र सरकार 100% या योजनेसाठी पैसा देत होता आणि आज जर बघितलं तर राज्य सरकारनं 40% द्यायचे आणि 60% केंद्र सरकारनं। आज राज्याची जी काही परिस्थिती आहे, प्रत्येक राज्यामध्ये जर भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जर आपण जर परिस्थिती बघितली तर राज्याच्या तिजोरीवरती अगोदरच ताण पडलेला आहे आणि परत 40% हा जर खर्चाचा जर वाटा जर राज्य सरकारनं जर उचलायचं जर ठरवलं तर मला वाटत नाही की या भारत देशामधल्या कुठलंही राज्य यासाठी सक्षम आहे। त्याच्यामुळे या अर्थानं की ह्या सगळी जी काही ही काही योजना आहे या 40%मुळे राज्य सरकारनं जर पैसा जर नाही दिला तर ही योजना ऑटोमॅटिक बंद पडणार आहे। हा एक आमच्या समोरचा एक भीतीचा दायक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जो काही बदल या ठिकाणी केला आहे, वर्षामध्ये जे काही काढणीचे आणि पेरणीचे दिवस आहेत ते 60 दिवस या ठिकाणी काम बंद करण्याचं राज्य सरकारने त्याच्या बिलामध्ये तरतूद केलेली आहे। हे खऱ्या अर्थानं या मजुराच्या हक्क आणि अधिकारावरती गदा आणणारं या विधेयकामध्ये तरतूद आहे। हा बदल देखील या ठिकाणी आम्हा मजुरांना मान्य नाही आणि त्याच्यामुळं या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी शासन दरबारी आम्ही आलो। त्याचबरोबर आजचे जे काही स्थानिक लेवलचे जे काही आमचे प्रश्न आहेत, रोजगार हमीच्या अनुषंगानं जे काही अंमलबजावणी आहे या ठिकाणी प्रशासन ह्या सगळ्या गोष्टी कायदा असून देखील या ठिकाणी अंमलबजावणी करत नाही। मागच्या 20 वर्षाचा अनुभव जर आपण जर बघितला तर ग्रामीण भागामधला जो काही हा रोजगार हमीचा जो काही कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी या ठिकाणी जे काही 15 दिवस जर अर्ज दिला त्यानंतर 15 दिवसामध्ये काम द्यावं या कायद्यामध्ये तरतूद असून सुद्धा काम मिळत नाही, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे। या सगळ्या गोष्टीसाठी घेऊन या मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज BDO साहेबांच्या दारामध्ये या ठिकाणी आलो आहोत। स्वाभिमानी मजदूर संघटनेच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या प्रश्नाची उकल या ठिकाणी शासन दरबारी आम्ही करण्यासाठी आलो आणि या प्रशासनाच्या वतीनं आम्ही केंद्र सरकारला मागणी करतोय की हे जे काही नवीन होणारे बदल आहेत ते न करता जी काही पूर्ववत जी काही मनरेगा जी आहे ती पूर्ववत चालू ठेवावी, हीच या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं मजुरांच्या वतीनं मागणी